पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दहिसर येथील शुक्ला कंपाऊंड प्रकरणाला आता मोठी गती प्राप्त झाली आहे। आमदार मनीषा चौधरींनी अधिवेशनामध्ये या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला। सरकारने विशेष एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतलाय। 2 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। रहिवाशांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। 2 महिन्यात एसआयटीच्या माध्यमातून सर्व चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे। बाकीचे जे घर आहेत ते निर्णय होईपर्यंत कुठल्याही झोपडीला हात न लावता येणार नाही अशा प्रकारचा आदेश दिला आहे। आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो, ज्यांची घरं तुटली आहेत, ज्यांचे कारखाने तुटले आहेत, त्या सर्व लोकांनाही आम्ही जागा उपलब्ध करून देऊ। मला असं वाटतं का एक पहिली लढाई महाराष्ट्र विधानसभेच्या माध्यमातून आम्ही जिंकलोय आणि 2 महिन्याच्या आत 2 महिन्याचा वेळ दिला असला तरी 2 महिन्याच्या आत एसआयटीच्या माध्यमातून सर्व जे वास्तविकता आहे ते आम्ही रेकॉर्डवर आणू आणि शुक्ला कंपाऊंडच्या शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत आम्ही न्याय देत नाही तोपर्यंत हा विषय माझ्यासाठी संपलेला नाही। लक्ष्यवेदी में शुक्ला कंपाउंड का विषय जो उठाया है, उस विषय के माध्यम से हम सबको आस मिली है और जब तक मीटिंग एसआईटी की बैठक जब तक होगी तब तक त्वरित कार्रवाई का रोकने के लिए आदेश ऐसा दिया गया है। इससे हम लोगों के अंदर उत्साह एक आया और यहाँ के रहवासी काफी प्रसन्नता में थे और इसी प्रकार से इसी के लिए हम लोगों ने जल्लोष एक साजरा किया। आज महाराष्ट्र शासनाने याच्यावरती निर्णय दिला की 60 दिवसांमध्ये याची सखोल चौकशी करून या व्यावसायिक गाळेधारकांना आणि नागरिकांना न्याय दिला जाईल अशा प्रकारची भूमिका या आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।